आज हे हिंदवी स्वराज्य उभं आहे ते फक्त एका संस्कारामुळे. कारण का, ज्यावेळेस छत्रपती आईच्या गर्भामध्ये वाढत होते आणि त्यावेळेस आई साहेबांनी जर छत्रपतीवरती संस्कार केले नसते, संस्कारांचा खजिना जर बांधून दिला नसता, छत्रपती घडले नसते, जर छत्रपती घडले नसते, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं. मग हिंदवी स्वराज्य उभं राहण्यासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त कोण आहे, तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब आहे. म्हणून सांगेल की मुलांवरती संस्कार द्या. संस्काराशिवाय पिढी घडत नाही. संस्कार देणं गरजेचं आहे. आजही जर आपण पाहिलं, छत्रपतींचा जर आपण विचार केला तर छत्रपतींना आई साहेबांची शिकवण होती, संस्कार होते की बाळराजा फक्त एकदा पाहिलं होतं की आपल्या राज्यातली बाई ही सुरक्षित नाही. काय झालं, बाई ही आपल्या राज्यातली बाई सुरक्षित नाही. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे आई साहेबांनी पाहिलं. आई साहेब छत्रपतींकडे आल्या आणि रडायला लागल्या आणि सांगितलं, शिवबा सगळं काही करतोय पण तुझ्या राज्यातली स्त्री सुरक्षित नाही बाळा, काहीतरी कर. तुला घरासाठी तू काही नाही केलं तरी चालेल, पण या राज्यातली प्रत्येक स्त्री ही सुरक्षित राहिली पाहिजे, एवढं तुला काहीतरी कार्य करायचं आहे. आणि त्यावेळेस छत्रपतींनी वचन घेतलं आणि छत्रपतींनी नंतर प्रत्येक स्त्री सुरक्षित कसं राहील हे कार्य छत्रपतींनी आई साहेबांनी सांगितलं. फक्त छत्रपती 5 वर्षाचे असताना त्यावेळेस गावामध्ये तमाशा आला. छत्रपतींनी आईला विचारलं की आई साहेब हे काय आहे. आई साहेबांनी सांगितलं की शिवबा तुला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, कारण शिवबा तुला एकच सांगेन, तुला स्त्रीला नाचवायचं नाही, स्त्रीला वाचवायचं आहे. तुला स्त्री नाचवणारा नाही तर स्त्री वाचवणारा राजा व्हायचंय, स्त्री वाचवणारा राजा व्हायचंय. आणि त्यावेळेस जिजाई आई साहेबांनी सांगितलं की बाबा नाही, तुला प्रत्येक स्त्रीला सुरक्षित ठेवायचं आहे. आणि तो शब्द छत्रपतींनी ध्यानामध्ये ठेवला आणि नंतर छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. म्हणून मी एकच सांगेन की आजही त्या छत्रपतींचं कुठे मंदिर नाही, परंतु प्रत्येक मावळ्याच्या, प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये त्या व्यक्तीनं घर केलंय, त्या छत्रपतींनी घर केलंय. याचं कारण फक्त आणि फक्त काय आहे, संस्कार आहे. आणि आजही जर त्या छत्रपतींचं नाव घेतलं, काय झालं, त्या छत्रपतींचं जर आपण नाव घेतलं तरीही आपल्या अंगातलं रक्त अगदी असं सळसळायला लागतं. माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं